हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. अँड आमची न्यू इयर ट्रिप स्टार्ट झाली आहे आणि आम्ही कुठे चाललो आहे तुम्हाला कळेलच, सो स्टे ट्यून. आणि आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. सगळीकडे खूप गर्दी आहे. मी इडली ऑर्डर केली आहे आणि अजिंक्यनी मिसळ. हो, अजिंक्यची मिसळ आली आहे. वेलकम टू तामिनी घाट. मला असं वाटते इस घने जंगल में क्या क्या हो सकता है गाइस. इधर बिबट्या हो सकता है. आणि काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. सन आणि थंडी इतकी आहे, बाप रे बाप, थंडी वाजते. आणि हे जे ऊन येतंय ते थोडंसं बरं वाटतंय त्याच्यामुळे. तर चला, तिथे पोहोचल्यावर मी तुम्हाला दाखवते की काय काय आहे. आणि तुम्हाला ही लाल माती दिसली आहे तर समजून घ्या की आपण कोणीतरी बीच ठिकाणी चाललो आहे आणि आम्ही चाललो आहे श्रीवर्धनला. आणि हे आमचे अजिंक्य. नमस्कार फ्रॉम कोकण. आणि बघू शकता ऑल कोकण वाईब्स अँड माय न्यू हेअरस्टाईल. And here is Mr. Saranke. आणि आमचं होम बघा. This is my home. This is our home for 2 days. Isn't it nice? I will. Wow. See यार this beauty. खूप ऊन है बाहर और बहुत बहुत ज़्यादा धूप है. हम अभी आए हैं. हम 1 बजे आए. हम थोड़ा आराम करें एंड अभी 3 बज चुके हैं. हम थोड़ा सा खाना वगैरह खा के फिर बीच में जाएंगे. सी दिस व्यू. ओ माय गॉड, दिस इज सो ब्यूटीफुल. से यार, इधर ऐसे रहने का मज़ा ही कुछ अलग है. एंड ये इनका कितना अच्छा होता है ना यार, घर, उसके बाजू में इतना बड़ा बड़ा गार्डन. वाओ, देखो यार. और इधर कितना बड़ा है. इधर अलग अलग प्लांट्स इन्होंने लगाए हैं. सी, इसको रात वाला व्यू मुझे इधर देखना है. बाप रे बाप, इधर भी है, बहुत बड़ा है. वाओ, इधर शायद खाना खाने के लिए वगैरह होगा रात में. बट सी यार, सी दिस. और दिस इज आवर बाइक एंड वी आर नाउ गोइंग. अजिंक्य, चलो. Tell me, how's my new look? वाव, काय बीच बनवलाय यार. बनवला नाही, बट त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते किती भारी केलं यार. हे इथे असं वॉक करायला केलंय. दुरून व्ह्यू दाखवते मी तुम्हाला, सगळं दाखवणार आहे. मला खूप आवडले, मी सगळं दाखवणार आहे यार. किती मस्त आहे. दिस इज श्रीवर्धन बीच. आणि इथे असं बसायला पण यांनी केलेलं आहे. इथे बसून मस्त तुम्ही रात्री हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. सी दिस. वाव, I am a beach person and I love beaches, guys. ह्या वातावरणात गोळा खायची मला इच्छा खूप झाली. मी जनरली खात नाही, पण मला खाऊ वाटतंय. अँड लुक ॲट द रोड्स यार. कोकणमधले रोड्स म्हणजे 1 नंबर. काय व्ह्यू दिसतोय. दोन्ही साईडनी नुसते झाडं, मोठे मोठे झाडं. आणि इथले घरं पण भारी यार. असं इथे राहायला असं कधीतरी खूप छान वाटतं. आणि असं रिसॉर्ट वगैरेपेक्षा ना, असं मोठ्या मोठ्या रिसॉर्टपेक्षा मला असं वाटतं जे होमस्टे असतात ना, किंवा इथे असं बरंच होमस्टे वगैरे पण आहे. मस्त वाटतं तिथे पण राहायला. मला असं वाटतं छान वाटतं. अँड देवाचा गोळा, वा वा वा. मी खरंच खूप एन्जॉय करते. माझी ऑलरेडी बेस्ट ट्रिपच्या लाईनमध्ये ही वाली ट्रिप असू शकते. आणि बघा, मी तुम्हाला घरं वगैरे पण दाखवते. छान आहे, खूप सुंदर वाटते.
मी रेडी झाली आहे, अजिंक्य पण रेडी झालं आहे आणि आम्ही आमच्या बाईकवर एकदम असं सिक्रेट रोडनी बीचवर चाललो आहे. आम्ही एक शॉर्टकट शोधलं आहे आणि तिथून आम्ही डायरेक्ट बीचवर जाणार आहे. सो आणि मी स्वतःलाच बघत खुद को ही देखते रहो, खुद को ही देखना, झूम झूम करके देखना. एंड घना जंगल एंड ये रोड ढूंढा था हमने. आणि अजिंक्य माझा कॅमेरामॅन झाला आहे ॲज ऑलवेज. आणि मॅन्डेटरी पोज यार, बीचवर आलो आहे तर असं ते माझं चालू आहे, जे माझं चालू आहे. अजिंक्य पण मला फुल अटेन्शन देतोय, आवडतंय मला. दिस इज श्रीवर्धन बीच. खूप सुंदर दिसतो सनसेट. क्या सनसेट आहे. गाळत नाही इथं. नाही, माती वाळून हे झाडं खोदले थांब. This is the beach vibes guys, beach vibes. ये देखो हमारा लुक, ये देखो सनसेट एकदम हमारे सामने ही है. वाव, व्हॉट अ व्यू गाईज, व्हॉट अ व्यू. मित्रांनो, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो कारण हिंदीमध्ये ना ते असं वाईब नाही आहे. हा सूर्यास्त जो बघण्याचा, बाप रे बाप, श्रीवर्धनला तुम्ही नक्की या. एकदम आपल्या डोक्यावर आहे बघा, एकदम सरळ व्ह्यू आहे. हा सनसेट बघायला आलो आणि आम्ही बघा इकडे काय, हा सनसेट काय दाखवू लागला आम्हाला. हा सनसेट पण छान. बघा बघा काय लुक आहे बाई, काय लुक आहे बाई. मार झाला अल्लाह हबीबी वल्लाह वल्लाह. खाली सगळे वल्लाह वल्लाह, वरती चाललो आम्ही. काहीच दाखवतो तुम्हाला सनसेट आता. चला बाय बाय. सनसेट बघण्यासाठीची गडबड सगळी ती पळती, मला पण पाहावं लागणार आहे. धंबानी धंब बॅक साईड नाही फोटो इकडे बघ. काय जरा चांगला कर, व्हिडिओ छान येतोय. हे बघ, हे बघ, ऐकून